धीरज देशमुख माझ्यासोबत आहेत. खरं तर आम्ही इथल्या शहरातील काही नागरिकांशी चर्चा केली. इथले बरेच मतदार नागरिक म्हणत आहेत की इथं रोजगार उपलब्ध नाही. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार? सध्या लातूरच्या जनगणनेमध्ये जर रोजगार निर्मितीचे साधनं आपण पाहिले, मग ते सहकार क्षेत्रात असतील किंवा सहकारी बँकेच्या माध्यमातून असतील किंवा काही खाजगी व्यवसाय आहेत आणि MIDCमध्ये जेवढे व्यवसाय सध्या कार्यरत आहेत लातूरच्या, ते सगळे कार्यरत आहेत. फक्त एक मोठा नवीन प्रकल्प जो आला होता केंद्र शासनाचा, जो रेल्वे बोगीचा फॅक्टरीचा होता, अनेक वर्षापासून आपण ते ऐकतो की तो एक मोठा प्रकल्प महत्त्वाकांक्षी लातूर आणि मराठवाड्याच्या तरुणांना हाताला रोजगार देईल असा तो प्रकल्प आहे. तो बांधून झालेला आहे, पण तो चालू मात्र होत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या प्रकल्पाला सरकार गतिमान आहे असं सांगतं. त्या माध्यमातून इथल्या तरुणांना जास्तीत जास्त किंवा 70-80% स्थानिक लोकांना तिथल्यात संधी मिळावी, जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या, अशी आमची मागणी हमेशा सरकारकडे राहिलेली आहे. पण सरकार त्याच्याकडे कानाडोळा करते आणि ते प्रकल्प मात्र काही चालू होत नाही आहे. आणि रोजगाराची परिस्थिती जी सध्या आहे, ज्या साधनांमध्ये रोजगार उपलब्ध आहे ते रोजगार लोकांना मिळत आहेत. मध्यवर्ती बँकेमध्ये येणाऱ्या काळात भरती होणार आहे, त्याच्यातही जेवढे रोजगार आहे त्याच्यामध्ये आम्ही खास बाब म्हणून सरकारकडे विनंती केली. 70% स्थानिक पोरांना आणि मुलींना इथं स्थानिकचा असा तसा GR निघाला, तसा निर्णय झाला, त्याचं आम्ही स्वागतही केलं आणि त्या पद्धतीने पुढची प्रक्रिया होईल. बऱ्याच